श्री स्वामी समर्थ। तर इथे आज श्रावणी रेसिपीमध्ये आपल्याला बनवायचंय फक्त मिरचीचं लोणचं। खूप सुंदर अशा पद्धतीने आणि पटकन झटपट होतं आणि 2-3 महिने याला काहीच होत नाही। तुम्ही बाहेर जरी ठेवलं ना, फ्रीज मध्ये नाही ठेवलं तरी चालतं। खूप सुंदर हे मिरचीचं लोणचं लागतं। तडका देऊन तर खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने। फक्त मी इथं 1/2 किलो मिरचीचं केलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे श्रावणी रेसिपीमध्ये आज तुम्हाला मी मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने मी छानपैकी जास्त कवळ्या नाही घ्यायच्या, अशा मीडियम मिरच्या घ्यायच्या आहे। बघा देठ काढलेले आहेत मी इथं आणि छान स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायच्या मिरच्या, कोरड्या करायच्या एकदम। आता ह्याला एक कट मारून घ्यायचं आहे मधोमध आपल्याला मिरचीला। असे एक मिरच्या घ्यायच्या, फक्त अशी कट मारायची अशी मधोमध। सगळ्या मिरच्यांना मधून कट मारून घ्यायचे। खूप छान लागतं हे मिरचीचं लोणचं पहा। आता हे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरचीला कट मारून घेणार आहे। इथे पाहू शकता मी सगळ्या मिरच्याला कट मारून घेतलेली आहे। याच्या आधी मी लिंबू आणि मिरचीचं लोणचं मी अपलोड केलं होतं, व्हिडिओ शेअर केला होता तुम्हाला। आता हे फक्त मिरचीचं लोणचं आहे। हे पण अगदी सुंदर लागतं। कोणती भाजी नाही आवडल्या तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप छान आहे। आणि ही मिरची तुम्ही तेल टाकून परत फ्राय केली ना, खूप सुंदर लागते आणि मुरल्यावर तर लोणचं खूप छान लागतं। आता कट केलेल्या मिरच्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे 4 चमचे मोहरी आहे। पोहे खायच्या चमच्याने मी इथे 4 चमचे घेतलेली मोहरी आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे जिरे टाकायचं आहे। 1 चमचा बडीशेप टाकायची आहे। छोटा चमचावर एक मेथी टाकायची आहे। मेथी आहे ते जास्त मेथी वापरायची नाही, थोडं कडवटपणा येतो। छोटा चमचा आहे। आता हे मिक्सर मध्ये दळून घेऊया। आता हे छानपैकी मिक्सर वाटं मी दळून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसर आहे किंचित, असंच वाटायचं आपल्याला। आता ह्याच्या मिरच्यावरती हे वाटण टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। मी तर 1/2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 चमचे मीठ टाकणार आहे। 1 चमचा हळद पावडर टाकायची। इथे एक तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचंय। तेल इथे छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे। गॅस कमी करून घेऊया आणि हे 10-12 लसूण पाकळ्यांनी कट करून घेतले ते टाकून घ्यायचं। आता गॅस बंद करून घ्यायचा। लसूण छान भाजलेला आहे। आता आपण मिरचीमध्ये टाकू, कडकडीत मोहन आपण मिरचीमध्ये टाकायचं। आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया। हे मिरचीचं लोणचं ना मुरल्यानंतर खूप सुंदर लागतं बघा। तुम्हाला मिरचीमध्ये भरायची गरज सुद्धा नाहीये। थोडंसं आपण छानपैकी व्यवस्थित असं घोळसलं ना, मी त्या सुंदर लागतं। हे जे मिरचीचं लोणचं आहे ना, हे एक रात्र असेच ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी थंड झाल्यानंतर एका साफ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। हे खूप सुंदर लोणचं लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीनं फक्त थोडं मुरलं ना 4-5 दिवस की मग सुंदर लागतं। हे नक्की करून पहा। एकदम छोटासा व्हिडिओ आहे आणि खूप सुंदर आहे। बाहेरगावी जाताना सुद्धा ह्या मिरच्या घेऊन जाऊ शकता तुम्ही। नाहीतर ह्या मिरच्या काय करायचं, राबल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून जिरी मोहरी टाकून परत ह्याला फ्राय करायचं। खूप अति सुंदर लागतात हे मिरची। तुम्ही नक्की ट्राय करा। चला मग असंच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।